आणि आता एक नजर टाकणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडींवर महाफा स्वरूपात। मराठ्यांनी आरक्षण मिळेपर्यंत पक्षासाठी काम करू नका, जरांगेंचा मराठा समाजाला आवाहन। तर आरक्षण मिळेपर्यंत 1 इंचही मागे न हटण्याची जरांगे पाटलांची भूमिका। सोयरे शब्दावर जरांगे अडले, आजची चर्चा निष्फळ, सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या अन्यथा आपलं जमणार नाही, जरांगे ठाम। पत्नी आत्या मामासह रक्ताच्या नातलगांना प्रमाणपत्र द्या, जरांगेंची मागणी। सोयरे रक्ताच्या नात्यात येत नाहीत, सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी नियमात बसत नाही। गिरीश महाजनांकडून जरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न, काका मुलगा यांना आरक्षण मिळेल, महाजनांची भूमिका। तुम्ही सरसकट म्हणाल त्यामुळे आईच्या जातीनुसार सुद्धा मुलाला आरक्षण द्या, जरांगेंची मागणी। वडिलांच्या जातीनुसारच मुलाला आरक्षण मिळणार, शिष्टमंडळाकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। फक्त रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळेल, पत्नी आई मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत, आईच्या दाखल्यानुसार कायद्यानं मुलाची जात ठरत नाही, गिरीश महाजनांकडून जरांगेंची समजूत काढण्याचा प्रयत्न। सरकारनं जरांगे पाटलांकडे आणखी वेळ मागितला, पण जरांगे पाटील 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर ठाम। मराठा कार्यकर्त्यांना नोटीस दिल्यानंतरही आम्ही लढणार, मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार। पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा समाजाला फसवण्याचं काम केलं, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर आरोप। जोपर्यंत सरकार 50% मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत मराठा आरक्षण देणं अवघड, जातनिहाय जनगणना करण्याची काँग्रेसची भूमिका, अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। कायद्यानुसार आरक्षण दिलं नाही तर उद्या आंदोलन करते, सरकारनं फसवलं म्हणते, सरकारचं कायदेशीर काम, फेब्रुवारीमध्ये टिकणारं आरक्षण देणार, संजय गायकवाडांचं आश्वासन। मराठवाड्यातल्या हजारो मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस, मनोज जरांगे यांच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवरनं पोलिसांची सतर्कता, मराठा आंदोलकांवर पोलिसांची करडी नजर। मराठा आंदोलकांना नोटीस पाठवणाऱ्यांवरती कारवाई करा, नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा, नोटीस पाठवल्याच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक। आम्ही पिठलं भाकर आणि आमच्यातल्याच काहींनी श्रीखंड खाल्लं, निधी वाटपावरून आव्हाडांचा विरोधक पक्षातल्या नेत्यांवरती आरोप। आव्हाड भांबावलेत, पागल झालेत, काय बोलतात ते कळत नाही, वडेट्टीवारांचा निधी वाटपावरून आव्हाडांवर निशाणा, जयंत पाटील टोपेंनाही निधी, त्यांच्यावरही आरोप करा, वडेट्टीवारांचा आव्हाडांना सवाल। अजित पवार गटाची आज संघटनात्मक बैठक, सकाळी 10 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मॅरेथॉन बैठका। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक बैठकीचं आयोजन। भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात बैठक, भाजप लोकसभा सोबळावर लढणार, शिंदे अजित पवार गटाला कमळावरती लढावं लागणार, भाजपच्या मंत्र्यांमध्येही चर्चा, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा मोठा दावा। जितेंद्र आव्हाड स्टंटबाजी करूनच ते मीडियामध्ये राहतात, भाजपची राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत कोणतीही बैठक झाली नाही, आम्ही महायुतीतच लढणार, आव्हाडांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण। लोकसभा निवडणुकीनंतर कुठे शिंदे आणि कुठे पवार, त्यांना त्यांचं स्थान कळेल, भाजप लोकसभेपर्यंतच पाठीवरून हात फिरवेल, नंतर बघा काय होतं, विजय वडेट्टीवारांचा अजित पवार आणि शिंदेंना सूचक इशारा। शरद पवारांना आता आणखी एक ज्योतिषी मिळाला, आव्हाडांच्या विधानावरनं मंत्री उदय सामंतांचा टोला, तर आव्हाडांवर आता लोकांचा विश्वास राहिला नाही असं महाजनांचं वक्तव्य। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य म्हणजे खोडसाळपणा, आमच्यात वाद व्हावा यासाठी प्रयत्न सुरू, पण असं काही होणार नाही, आव्हाडांच्या ट्विटनंतर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर जितेंद्र आव्हाडांच्या पक्षाचं काही खरं राहिलं नाही, त्यामुळे केविलवालांत प्रयत्न, असाही प्रत्युत्तर। आव्हाडांनी फुटलेला पक्ष आधी सांभाळावा, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा आव्हाडांवरती निशाणा। आम्ही एकनाथ शिंदे यांना नेता मानतो, ते ज्याप्रमाणे निर्णय घेतील त्यानुसार आम्ही त्यांच्यासोबत काम करू, मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। तर विरोधकांचं काम टीका करणं, आम्ही लोकांचं काम करत राहू, असा टोला। जातीय जनगणनेचा वापर समाजाच्या विकासासाठी व्हावा, संघाकडनं भूमिका जाहीर, सामाजिक सरोखा खंडित होऊ न देण्यासाठीचं आवाहन। सर्व मतदारसंघात संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू, याचा अर्थ घटक पक्षांना सोबत घेणार नाही असा होत नाही, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य। संजय राऊतांनी आधी राहिलेले 16 आमदार सांभाळावेत, गुलाबराव पाटलांचा राऊतांवरती पलटवार। गुलाबराव पाटलांनी कोविड काळात कोट्यवधींचा घोटाळा केला, घोटाळ्याच्या चौकशीचं पत्र चिमणराव पाटलांनी शिंदेंना लिहिलं, आधी चिमणरावांची चौकशी करा मग बीएमसीवर या, कोविड काळातील घोटाळ्यावर शिंदेंनी केलेल्या आरोपांना राऊतांचं प्रत्युत्तर। राऊत रोज भोंग्याला येऊन कधीच चांगलं बोलत नाहीत, बीएमसीमध्ये कशी टेंडर दिली गेली हे आता बाहेर येईल, शंभूराज देसाईंचा राऊतांवर निशाणा। 2.5 वर्षात मागच्या सरकारनं काहीच विकास केला नाही, शिंदेंचा ठाकरेंवरती आरोप। तर शिवडी नावाशेवा ट्रान्स हार्बर पुलाचं काम मोदींच्याच काळात झालं, सरकार पडेपर्यंत पुलाचं 85% काम
उर्वरित काम आताच्या व्हीआयपी लोकांमुळे लांबणीवरती, ठाकरे गटाचा व्हिडिओतनं उत्तर. मंत्री धर्मराव बाबा आत्रामांना नक्षलवाद्यांकडनं धमकी, तोडगट्टा आंदोलकांना दिलेलं आश्वासन पूर्ण करा. नक्षलवाद्यांकडनं आत्रामांना 6 महिन्यात चौथी धमकी. कोल्हापुरात संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरनं शिंदे गट आणि अजित पवार गट आमने सामने. काम अपूर्ण असूनही मुश्रीफ सतेज पाटील यांच्यावरती पुतळा अनावरणाचा आरोप. शिंदे गटासह हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. काश्मीरच्या राजौरीमध्ये भारतीय सैन्यावरती दहशतवादी हल्ला. भारतीय सैन्याच्या वाहनांवरती हल्ला. यात 3 जवान शहीद, 3 जखमी. दिल्लीमध्ये संसद घुसखोरीनंतर राज्यात मंत्रालय आणि विधानभवनाच्या सुरक्षेत वाढ. मंत्रालयामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन प्रणाली राबवली जाणार. राज्यामध्ये आज 11 नव्या कोरोनाबाधितांची नोंद. सध्या 53 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण. नागरिकांना मास्क लावण्याच्या सूचना. कोरोनाच्या JN.1 नव्या व्हेरियंटमुळे आरोग्य यंत्रणा सतर्क. नागरिकांना काळजी घेण्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. जालन्याच्या पानेवाडी गावामध्ये गोळीबाराची घटना. जखमी तरुण छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल. गोळीबार करणाऱ्याच्या गावकऱ्यांनी मुसक्या आवळल्या. सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. सोहळ्याला सोनिया गांधी आणि खरगे उपस्थित राहण्याची शक्यता कमी. केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतनं सरन्यायाधीशांना वगळलं. ही प्रक्रिया पूर्णतः सरकारच्या नियंत्रणात आणणारं मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त विधेयक लोकसभेत मंजूर. कोरोनाच्या JN.1 व्हेरियंटचा धोका वाढला. मुंबई महापालिका सज्ज. कोरोनाचा नवा व्हेरियंट सौम्य, मात्र सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश. कुस्तीपटू साक्षी मलिकची निवृत्तीची घोषणा. ब्रजभूषण सिंगांचे निकटवर्तीय संजय सिंग भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष झाल्यानंतर साक्षी मलिकचा निर्णय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरनं 13 कोटींचं कोकेन जप्त. परदेशी महिला पोलिसांच्या ताब्यात. महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई. 24, 25 आणि 31 डिसेंबरला दारूची दुकानं रात्रभर सुरू ठेवण्यास परवानगी. सकाळी 10 ते पहाटे 5 पर्यंत दारूची दुकानं सुरू असणार. राज्य सरकारचा निर्णय. अमरावतीमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवी काढल्यानंतरही महिलेला पुत्रप्राप्ती झाल्याचा दावा. प्रदीप मिश्रांच्या शिवपुराण कथेदरम्यान भाविक महिलेचा गजब दावा. चेन्नई सुपर किंग्सचा चॅम्पियन गोलंदाज तुषार देशपांडे विवाह बंधनात अडकला. नभा नड्डमवारसोबत तुषारचा विवाह. पुण्यामध्ये प्रसिद्ध भीमथडी यात्रेचा काल शुभारंभ. आमदार रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यात्रेचे आयोजक. 25 तारखेला भीमथडी यात्रेचा समारोप. नवी मुंबईमध्ये हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या वादाचं रूपांतर हत्येत. नेरळमध्ये एका लेडीज बारमध्ये हत्या. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. ललित पाटील प्रकरण ताजं असतानाच ससूनमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर. ससून रुग्णालयातील शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार. बंड गार्डन पोलिसांकडून एकाला अटक. जालन्यामध्ये वडीगोद्री गावामध्ये मंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. ओबीसी संघटनांकडून गिरीश महाजन, उदय सामंत, संदीपान भुमरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न. छगन भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये जामीन मंजूर. भुजबळांचा जामीन रद्द करण्याची मराठा समाजाची मागणी. निर्यात बंदीमुळे गेल्या 14 दिवसात कांदा उत्पादकांचं 1000 कोटींचं नुकसान. एकट्या नाशकातच 250 ते 300 कोटींचा फटका. निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब. कांदा उत्पादक संत्रा निर्यातीसाठी आता 50% अनुदान मिळणार. नंदुरबारमधल्या तापी बुराई योजनेला सुधारित 700 कोटींची प्रशासकीय मान्यता. जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना संजीवनी देणारी योजना म्हणून ओळख. परभणी जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी. पारा 10 ते 11 अंशांवरती. ग्रामीण भागासह शहरी भागात शेकोट्या पेटल्या. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये अंजाळा शिवारामध्ये हवालदिल शेतकऱ्यानं कपाशीमध्ये सोडल्या म्हशी. बोंडअळीमुळे कपाशीचं नुकसान झाल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत. जळगावमध्ये गुलाबी बोंडअळी दूर करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची मदत. बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी हे तंत्रज्ञान PB नॉट तंत्रज्ञान पुढील वर्षी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्याचा प्रयत्न. बदलापुरात रस्त्याच्या कामासाठी उल्हास नदीमध्ये मातीचा भराव. पुराच्या धोक्यामुळे माती नदीतनं काढण्याची ग्रामस्थांची मागणी. धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये कांदा काढण्याची सुरुवात. कांदा काढण्यासाठी मजुरी जास्त, मात्र कांद्याला बाजारात भाव कमी.
बदलापुरातल्या भुयारी मार्ग शहरासाठी ठरतोय डोकेदुखी। अरुंद भुयारी मार्गामुळे मुख्य रस्त्यावरती वाहतूक कोंडी। परभणी बस स्थानकाच्या विकास कामांमुळे प्रवाशांचे हाल। स्थानकात आसन व्यवस्था नसल्यानं प्रवासी संतप्त। राज्य परिवहन विभागाचं मात्र दुर्लक्ष। नवी मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या 2 बांगलादेशींना अटक। राज्य दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई। नवी मुंबईच्या नेरूळ भागात 2 एटीएम मशीन फोडणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक। सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपींना पकडला। कल्याण पश्चिमेमध्ये 50 वर्षीय व्यक्तीची ऑनलाईन फसवणूक। खात्यामध्ये 150 रुपये टाकून 11 लाखांचा गंडा। पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। परभणी पोलिसांच्या कारवाईत 4 पिस्टल आणि 6 राऊंड जप्त। एकाला अटक। या प्रकरणी पोलिसांची सखोल चौकशी सुरू। नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारात महागडे घोडे येण्यास सुरुवात। उत्तर प्रदेशच्या राधा अश्वाची तब्बल 70 लाख बोली। जळगावातल्या साखरे गावामध्ये आगीमुळे नुकसान झालेल्या ग्रामस्थांना साहित्याचं वाटप। गुलाबराव पाटलांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। जळगाव जिल्हा पोलीस दलाला 12 नवीन दुचाकी। पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दुचाकी सुपूर्द। काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात नागपुरात तक्रार दाखल। उपराष्ट्रपतींची नक्कल केल्यानंतर भाजपा आक्रमक। राहुल गांधी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। मराठा आरक्षणासाठी आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासणीसाठी सर्वेक्षण होणार। शासनाकडून सर्वेक्षण करण्यात येणार। धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी घेतली मराठा संघटनांची बैठक। मराठा आरक्षणासाठी सरकारला सद्बुद्धी मिळावी यासाठी परभणीमध्ये मराठा समाज आक्रमक। मराठा समाजाकडून भजन कीर्तन आणि जरांगेंनी दिलेल्या अल्टिमेटमला 3 दिवस शिल्लक राहिलेले असतानाच मराठा समाज झाला आक्रमक। गोंदिया जिल्ह्यामध्ये इंडिया आघाडीच्या विरोधात भाजप आक्रमक। इंडिया आघाडीच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन। मोर्चा काढत केला विरोध। पुण्याच्या मुळशीमध्ये खासदार निलंबनाविरोधात राष्ट्रवादीचा शरद पवार गट आक्रमक। मुळशीमधील पौड तहसील कार्यालयासमोर राष्ट्रवादीचं आंदोलन। संकल्प यात्रेदरम्यान दापोलीच्या माटवण इथं ग्रामस्थाचा व्हिडिओ व्हायरल। अनेक ठिकाणी भाजप मोदींचा फोटो दाखवून प्रचार करत असल्याचा आरोप। माटवण इथं ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याचा व्हिडिओ व्हायरल। जळगाव जिल्ह्यातल्या सामाजिक कार्यकर्त्या आणि आदिवासी नेत्या प्रतिभा शिंदेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश। दिल्लीच्या मुख्य कार्यालयामध्ये खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत प्रवेश। पुरंदर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं हलगीनाद आंदोलन। अनधिकृत ताबा घेतलेल्या क्षेत्रावरील कुंपण निष्कासित करण्याची मागणी। पालघर विक्रमगड मनोर मार्गावरती धावत्या ट्रकला आग। आगीत ट्रक जळून खाक। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। तिलारी घाटामध्ये बांधलेल्या संरक्षण कठडा 7 महिन्यातच कोसळला। बांधकाम विभागानं निकृष्ट बांधकाम केल्याचा स्थानिक नागरिकाचा आरोप। 31 डिसेंबरपूर्वी बांधकाम न झाल्यास आंदोलनाचा इशारा। नाशिकच्या लासलगाव इथे बाह्यवळण रस्त्याचं काम 2008 सालापासून रेंगाळलं। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे काम रेंगाळल्याचा स्थानिक ग्रामस्थांचा आरोप। परभणी शहरात खड्डेच खड्डे। मात्र परभणी महानगरपालिका कार्यालयासमोरील रस्ता बांधण्यात रमली। शहरातील रस्त्यांची दुरवस्था असताना महानगरपालिकेकडे जाणाऱ्या रस्त्याचे मनपाकडून डांबरीकरण। सांगली जिल्ह्यामध्ये द्राक्षावरती बुरशीजन्य करपारोगाचा प्रादुर्भाव। तासगाव मिरज तालुक्यामध्ये 500हून अधिक एकर द्राक्ष बागांना फटका। वाशिमच्या कारंजा तालुक्यामध्ये आसनी वितरण प्रणालीच्या दुरुस्तीसाठी 182 कोटी मंजूर। कारंजा आणि मनोरा तालुक्यामधील सिंचनात वाढ होणार। चंद्रपूर जिल्ह्यात गाडी घरासमोर उभी असताना कापले गेले फास्टॅग मधले पैसे। शहरातील व्यावसायिक आणि पत्रकार जितेंद्र चोरडी यांसोबत घडला प्रकार। अमरावतीमध्ये कापसाच्या दरात मोठी घसरण। शेतकरी आर्थिक संकटात। जळगावात अवकाळीमुळे कपाशीवरती बोंडअळीचं आक्रमण। शेतकऱ्यांना कपाशीच्या पिकात सोडली जनावरं। अवकाळीचा फटका आणि कापसाला मिळणाऱ्या किरकोळ भावामुळे शेतकरी हवालदिल। वाशिममध्ये थंडीचा कडाका वाढला। रब्बी पिकांना दिलासा। तापमानात सातत्यानं चढउतार होत असल्यानं काही भागात दाट धुकं। सातारा कोरेगाव तालुक्यामध्ये वंदनगडावरती विजय उत्सव सोहळा साजरा। सोहळ्याला तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर यांची उपस्थिती। मुंबईच्या जेजे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा संप सुरूच। डॉक्टर कुरा यांना 15 दिवसांच्या रजेवर पाठवलं। डॉक्टर कुरांना निलंबित न केल्यास 28 डिसेंबरपासून जेजे मार्चचा बेमुदत आंदोलनाचा इशारा। मुंबई महापालिका 500 सुरक्षा रक्षक रस्त्यावरती उतरणार। रस्त्यांच्या कडेला होणाऱ्या अवैध पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी निर्णय। महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा 500 सुरक्षा रक्षकांची मदतही घेणार।